नाही, आम्ही तर निश्चितपणे ही मागणी केलेलीच आहे की शेतकऱ्याला भरीव प्रकारची मदत केली पाहिजे। आता एक लक्षात घ्या, मंत्रिमंडळ जातं कशासाठी हो? काहीतरी भावना तिथल्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयी पॉझिटिव्ह भावना असतील म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदय त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती गेलेत। त्यांना ती परिस्थिती दिसेल ते त्यांना आज लोक सांगतात आणि मला असं वाटतं की आता काहीतरी बघावं लागेल अगोदर आणि बघितल्यानंतर निश्चितपणे उपाययोजना करावं लागणार आहे। नाही केल्यानंतर मग आपल्याला तो अधिकार पोहोचतो बोलण्याचा, नाही केल्यानंतर निश्चितपणे अधिकार पोहोचेल आपल्याला कान धरण्याचा सुद्धा। त्यामुळे मला असं वाटतं की आता सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने या संदर्भाने निश्चितपणे पाहणी करायला गेलेलं आहे। आता तुम्ही त्या म्हणतात की केंद्राचं पथक घेऊन गेलं, हे राज्याचं पथक घेऊन गेलं, पण आता स्वतः माननीय मुख्यमंत्री बघितल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाला कोणालाही विचारायची गरज नाही। एक गोष्ट मारुतीजीने मागे सांगितली होती की आता मागेल त्याला शेततळ। हा, मी त्याच वेळेस उदयजी तुम्हाला कल्पना असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागेल त्याला शेततळ जाहीर केल्यानंतर मी पहिला माणूस होतो की मुख्यमंत्री महोदय हा निर्णय आपला आत्मघातकी होईल, मागेल त्याला शेततळ आपण देऊ शकणार नाहीत। तर त्यावर आता तोडगा निघाला की मनरेगाच्या माध्यमातून 50,000 रुपये द्यायचं। खरं तर काही गोष्टी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी माननीय मुख्यमंत्र्याला चुकीचं सांगतात आणि त्यातून काही गोष्टी निर्माण होतात। शेततळ्याच्या बाबतीत झालं। अर्जुन खोतकर, आता महारुद्रनी त्या शेततळ्यांची अवस्था काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे। जरा या प्रश्नावर थोडं गंभीर होऊया। वैजनाथजी, नाशिक आणि नगरच्या तुमच्या नेत्यांना तुमच्याबद्दल माणुसकीचा पाझर फोडायला आपण कधी सांगणार आहात? त्यांची भाषा मराठवाड्यात वेगळी असते आणि नाशिक नगर मधल्या शेतकऱ्यांसमोर वेगळी असते। त्यांचे हितसंबंध ते तिकडे जपतात आणि इकडे तुम्हाला वाऱ्यावर सोडतात। ही परिस्थिती कधी बदलणार नाही वैजनाथजी? आपण आज त्यांच्याकडे मागणी कराल का? जसं मी अर्जुन खोपकर आणि प्रशांत बम यांच्या समोर आरसा दाखवतोय तसा हा देखील तुमच्या समोर तुमच्या आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा एक प्रकारे आरसाच आहे। मला सांगा, तुमच्या नेत्यांना आधी कधी समजावणार? हो, आम्ही आमच्या नेत्यांना विनंती करू। त्यांना जसं मी सांगितलं की त्या पद्धतीने आम्ही बोला वैजनाथजी बोला। बम साहेबाला सुद्धा त्यावेळेस मी सांगितलं होतं की आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, यांना सुद्धा सांगून किंवा तुम्ही पिण्याच्या पाण्याचा मधला मार्ग काढून आपण सगळीकडे पाणी दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती केली होती। मी येतो बम तुमच्याकडे। वैजनाथ शिंदे, तुम्हाला एक शेवटचा छोटासा प्रश्न, नंतर आपण बम यांच्याकडे जाऊयात। ते म्हणजे आज लातूरमध्ये 100हून अधिक खासगी बोर आहेत। त्या खासगी बोर अधिग्रहण करण्याचा तुम्हाला अधिकार आहे की नाही महानगरपालिका म्हणून? आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग इतके वर्षात आपण का केलं नाही ते किमान यावेळी करणार आहात का? सुरेश खानापूरकरांसारखे आहेत, त्यांचं सहाय्य घेऊन लातूरचा पाणी प्रश्न कायमचा निकाली कसं निघेल याची सल्लामसलत करून याचं काम करायची हीच ती वेळ, हाच तो क्षण। आपण अशासारख्या महनीय व्यक्तींचं सहाय्य घेणार आहात का? मागे त्यांनी जालन्याच्या बाबतीत असंच मार्गदर्शन केलं होतं आणि जालन्याचा पाणी प्रश्न सुटण्याकरता खूप त्याची मदत झाली होती। आपण अशा जलतज्ञांचं मार्गदर्शन घेणार की नाही? माथा ते पायथा याच्या संदर्भात काही आपण करणार आहात की नाही? रेन वॉटर हार्वेस्टिंग महानगरपालिकांच्या नगर परिषदेच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यात तरी होणार आहे की नाही? वैजनाथजी, लातूर शहरामध्ये बोला। बोरचा हार्वेस्टिंग म्हणजे बोरचं पुनर्भरण करण्याचं काम सध्या लातूरमध्ये चालू आहे आणि जे बोर लातूर शहरामधले वार्ड वाईज बोर आहेत ते अधिग्रहण घेऊन जेवढं जमतंय तेवढं शहराला पाणी पुरवण्याचं काम या शहराचे महापौर, या शहराचे लोकप्रतिनिधी करत आहेत। परंतु अशाच पद्धतीनं ग्रामीणमध्ये सुद्धा श्री श्री रविशंकर साहेबाच्या मध्यस्थीनं आणि साखर कारखान्याच्या ह्यानं परत तिथं सुद्धा नाला सरळीकरण असेल, पाण्याचं पुनर्भरण असेल, अशा पद्धतीचं काम ग्रामीणमध्ये सुद्धा चालू आहे। तर या कामावर यापुढे खूप लक्ष घालून की कशा पद्धतीनं शिवारातलं पाणी शिवारात जिरवता येईल ही सतत प्रयत्न लातूरमधली जनता, ग्रामीण भागातली जनता। सांगितलं की मागेल त्याला शेततळ, पण असं काहीही नाही की ज्यांनी मागितलं त्याला महिना 2-2 महिने शेततळ मिळत नाही। पुनर्भरणाचे कामं म्हणजे खरं म्हणजे विहीर बोर पुनर्भरण, मी ज्यावेळेस 2009 ते 14 आमदार होतो त्या काळामध्ये साधारणतः 4 ते 5 हजार
विहीर आणि बोरचं पुनर्भरण केलं, पण आताचा नक्की आकडा माहित नाही आणि ग्रामीणमध्ये कोण करतंय हे सुद्धा लक्षात येत नाही. तर ही जर कामं या सरकारच्या माध्यमातून ग्रामीणच्या आणि प्रशांत बम यांना विचारू ना आपण. आणि जनतेच्या माध्यमातून आम्ही तर प्रशांत सतत बम, प्रयत्न काय उत्तर करतो. द्याल? प्रशांत परंतु बम. सरकारच्या माध्यमातून जसं आता मी सांगितलं की या राज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबाचा लातूर जिल्ह्यात 3रा दौरा आहे, तर या दौऱ्याच्या निमित्तानं या लातूरवरलं संकट, या लातूर जिल्ह्यावरलं संकट कायमचं कशा पद्धतीनं कमी होईल अशी एखादी घोषणा करून त्यांनी या जिल्ह्याला वैजनाथ शिंदे, एक आधार द्यावा अशी मी त्यांना विनंती एक वर्ष आल्या सरकारकडून आपण कायमस्वरूपी तोडग्याची अपेक्षा करताय. 15 वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा कायमस्वरूपी तोडगा तुम्हाला का सुचला नाही असा प्रश्न मी आता तुम्हाला विचारत नाही, कारण आता परिस्थिती अशी आली आहे की तुम्ही जगू की आम्ही जगू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा भांडाभांडी नको. प्रशांत बम, तुम्ही रेल्वेनं पाणी आणण्याची मागणी करणार आहात की नाही? आता हा कार्यक्रम चालू असताना मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. रेल्वेनं पाणी आणण्यासाठी आपण सरकारवर दबाव टाकणार की नाही? हो, आम्ही सरकारला सांगणार, वेळ प्रसंगी दबाव सुद्धा टाकणार, यात कोणती शंका नाही. मराठवाड्याचे आम्ही सर्वपक्षीय आमदार ते करण्याची आम्ही प्रयत्न करणार. मी माझ्याकडनं अर्जुन स्वामी सगळे जर तो करणार. नंबर 1, तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या डॉक्टर साहेब, की काहीही झालं, आत्ताच्या आत्ता तुम्ही जितक्या नेत्याची नावं घेतले ना, मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षीपासून आपला दुष्काळ कधीच येऊ शकत नाही. अहो, आपला क्वांटम होता ना, 48 TMC पाणी येऊ दिलं नाही म्हणून आत्महत्या झाल्या, कोणाला लक्षातच नाही येऊ लागलं. आपलं उजनीचं पाणी कृष्णा भीमापासून यायला पाहिजे होतं, ते फक्त येऊ दिलं नाही. आणि फक्त पिटिशन टाकून मोठे मोठे नेते फक्त त्यांनी पिटिशन पुन्हा घ्याव्या, या 9 तारखेला मॅटर सुरू होऊ लागलं. मी सांगतो येणाऱ्या वर्षापासून आपला क्वांटम आपल्याला भेटेल. आत्महत्या बिलकुल कमी, म्हणजे मी एकदम शून्य सांगत नाही, आत्महत्या होण्याचं एकमेव कारण आपलं पाणी आपल्याला आलं नाही म्हणून. तुम्ही सर्व कशात चालले माहिती का? आपल्याकडे पाऊस पडलाच नाही म्हणून दुष्काळ होता, बिलकुल नाही. आपलं पाणी पडलेलं आहे, मराठवाड्यात इतकंच पाणी पडणार हे आहे. नंबर 2, की तुम्ही आता सांगितलं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे. बघा डॉक्टर साहेब, पैसे बिलकुल म्हणजे फार पैसे दिले का शेतकऱ्यांना असं नाही, जे दिल्या गेले मागच्या 7 वर्षांमधले पैसे फक्त या 1.5 वर्षात दिले आणि 95% शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. दुर्दैव असं असतं की 9.5 कोटी जनतेच्या किंवा 5 कोटी जनतेच्या अकाउंटमध्ये पैसे झालेली बातम्या येत नाही. फक्त 50 हजार लोकांच्या पैसे जमा झाले ती बातमी येते, ती करेक्ट आहे. ते चॅनलवाल्यांचं किंवा माध्यमांचं काम आहे, त्याला त्यांनी बरोबर निभावावं, यात माझा काही नाही. पैसे कमी भेटतात शेतकऱ्यांना किती दिले तरी, हे मान्य करतो, पण मागच्या 7 वर्षांमध्ये जितके दिले नाही ते 1.5 वर्षामध्ये दिले गेलेत. आणि एक प्रश्न जो आता डॉक्टर एका पत्रकार महोदयांनी जे सांगितलं की डॉक्टर, इंजिनियर वगैरे वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये असं असतं, तुमच्याकडे 100 एकर जरी जमीन असली तरी एकाच लिमिटेड क्षेत्रासाठी हे पैसे भेटत असतात. म्हणून ते पैसे काही डॉक्टर इंजिनियरनी 150 एकर जमीन आहे म्हणून त्यांना लाखो रुपये भेटले आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे, असं मित्रांनो नसतं. याच्यामध्ये इक्विलिब्रियम असतं या सरकारच्या ज्या धोरणांमध्ये, ते सगळा विचार करून ते करतात. आणि या निमित्ताने मी हे जितकी लोक ज्यांना पैसे घेण्याची गरज नाही त्यांनी नाही घेतलं पाहिजे, हे प्रश्न म्हणजे हा पैसा नाही घेतला पाहिजे स्वतःहून, त्यांनी सुद्धा समाजाची जाण ठेवली पाहिजे. आपणही कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या आत्महत्याला इनडायरेक्टली जबाबदार आहोत, ही भान त्यांनी ठेवली पाहिजे मित्रांनो. दुसरी गोष्ट, पहिल्या वेळेस स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदीजींचा हा जो बजेट होता, एलपीजी सिलेंडरची सबसिडी सोडणं इतकं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. एलपीजी सिलेंडरची सबसिडी सोडण्या इतकं सोपं नाही आहे. तुम्ही तुमचं उत्तर दिलेलं आहे. प्रेक्षको, मराठवाड्याचा आणि लातूरचा पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. आज लातूर शहरामधली 26 धरणं आहेत, ती 26च्या 26 धरणं पूर्णपणे कोरडी पडलेली आहेत. 35 वर्षापैकी फक्त 13-14 वर्ष मांजराला पाणी आलं होतं. उजनीचं पाणी तिथं यायची शक्यता दुरावलेली आहे. नगर आणि नाशिक मधले मंत्री आणि नगर आणि नाशिक मधले आमदार आणि विरोधी पक्षातले नेते देखील मराठवाड्यात एक आणि नाशिक नगरमध्ये एक, अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी करतायत. मराठवाड्यावर प्रेक्षको जी वेळ आली आहे सध्या, ती उद्या तुमच्या आमच्यावर देखील येऊ शकते. त्यामुळेच या दुष्काळाच्या आपत्तीतून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब कसा साठवता येईल याकरता नियोजन करायची आवश्यकता आहे. शहरांमध्ये नळातून थेट पाणी आपल्या घरात येतं, त्यामुळे पाण्याचे जे पारंपरिक स्रोत आहेत त्याकडे आपण साफ दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातल्या अनेक तलावांमध्ये, अगदी मोठ्या मोठ्या धरणांमध्ये देखील हजारो मेट्रिक टन गाळ साठलेला आहे. त्या धरणांची आणि तलावांची साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हा सगळा गाळ काढून हे जलसाठे पुनरुज्जीवित करण्याची फार मोठी गरज आहे. पाण्याच्या या सगळ्या स्रोतांना नवसंजीवनी द्यायला हवी. हे करण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण केवळ त्यांच्यावर जबाबदारी ढकलून भागणार नाही, कारण तीही वेळ आता गेलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी
धनिक दानशूर यांनी एकत्र येऊन याकरता काहीतरी करायची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक जनतेचा सक्रिय सहभाग यासाठी हवाय. या कामासाठी फक्त पैसा हवा असं नाही, तर ग्रामीण भागातल्या जनतेनं श्रमदान करून हे पाणी साठे गाळमुक्त करायला हवेत. त्यातून पाणी साठेल आणि गाळही शेतात वापरता येईल. कमीत कमी पाऊस पडला तरी जास्तीत जास्त पाणी कसं साठवता येईल याच्या योजना हाती घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारची अभियानं आता राबवायला हवी. आणि जे कोणी असे उपक्रम हाती घेतील त्यांच्या यशोगाथा झी24 तासवर मी स्वतः अख्ख्या जगासमोर मांडेन. तुमच्या कृतीतून इतरांना प्रेरणा मिळेल. चला पाणी साठ्याचं नियोजन करूया, दुष्काळावर मात करूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. हा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.